आणि म्हणून काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला मांडता आलं पाहिजे. मी मगाशी बाबासाहेबांचा उल्लेख केला. त्याच भाषणामध्ये 25 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब असं म्हणाले, राज्यघटना शेवटी काय देईल, राज्यघटना शेवटी काय देईल. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे, वी द पीपल ऑफ इंडिया. आणि म्हणून मला असं वाटतं आजचा सन्मान हा केवळ एका शिक्षकाचा नाहीये. आजचा सन्मान हा परिवर्तनवादी चळवळीतल्या एका कार्यकर्त्याचा सन्मान आहे. तुम्ही गंमत बघा, आमच्या आटपाडीचे रणजित आईवळे मला समोर दिसत आहेत. दुरून दुरून लोक आलेत तुमच्यावरच्या प्रेमापोटी. आणि लोकांना असं वाटतं की अरे अजूनही अशा प्रकारचा माणूस आहे, अजूनही अशा प्रकारची भूमिका घेणारा माणूस आहे, हे लोकांना फार महत्वाचं वाटतं. एक लक्षात घ्या, मी मागेही म्हटलं होतं, मला चिंता काय वाटते माहिती आहे का? मला चिंता अशी वाटते की विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस पूर्वी होता, म्हणून आपण इथपर्यंत आलो. सिद्धार्थ ढवळ्यांचा मगाशी उल्लेख केला, सिकंदर ढवळ्यांचा मगाशी उल्लेख झाला. ही सगळी मंडळी इथपर्यंत पोहोचू शकली कारण ती स्पेस होती, तो अवकाश होता. आज हा अवकाश संपत चाललाय कारण विकासाचा केंद्रबिंदू बदलत चाललाय.